रुक्मिणी नागापुरे यशस्विनी सामाजिक सन्मान 2024। आधुनिक युगात महिला शिकली, स्वावलंबी झालेली असली तरी देखील महिलांवरील अन्याय, अत्याचार अद्याप थांबलेले नाहीत। आजही महिलांवर अत्याचार होताना दिसतायत। देश पातळीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे। यासाठी विविध संघटना काम देखील करतायत। या संस्थांपैकीच एक संस्था म्हणजे कोरो एकल महिला संघटना। या संस्थेच्या संस्थापिका आहेत रुक्मिणी नागापुरे। गेल्या 9 वर्षांपासून महिलांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्या सातत्यानं कार्यरत आहेत। सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, आर्थिक या विषयांवर त्यांचं काम अविरत सुरू आहे। समाजातील महिलांना सामावून घेत समाजातल्या अनिष्ट प्रथा, रूढी बंद करण्यासाठी त्यांचे कमालीचे प्रयत्न सुरू आहेत। कोरो एकल महिला संघटना महिलांचं आरोग्य, त्यांचा रोजगार, महिलांचं राजकीय अस्तित्व, समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देणं, तसंच महिलांना विविध हक्क आणि अधिकार प्राप्त होण्यासाठी आणि महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ही संघटना काम करते। समाजात वावरताना आपल्याला एकल महिला मोठ्या संख्येनं दिसतायत। विधवा, परित्यक्ता, घटस्फोट झालेल्या, पतीला सोडलेल्या, पतीनं सोडलेल्या, दिव्यांग, प्रौढ कुमारी या प्रकारच्या एकूण 60% महिलांचा यामध्ये समावेश होतो। रुक्मिणी यांनी एकल महिलांचं संघटन करून त्यांना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून दिलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकल महिलांचं अर्धवट शिक्षण पूर्ण करून देण्यास त्यांनी मदत केली। तसंच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून विविध उद्योग देखील त्यांनी सुरू केलेत। रुक्मिणी नागापुरे यांच्या कार्याची भरभराट व्हावी या सदिच्छा। रुक्मिणी नागापुरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सामाजिक सन्मान 2024 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। एकल स्त्रियांना सक्षमीकरणाकडे समर्थपणे घेऊन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून वंचितांना त्यांचा हक्क मिळवून देणाऱ्या, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलाची पहाट आणणाऱ्या रुक्मिणीताई नागापुरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्विनी सामाजिक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात येत आहे। ताई आपल्या सामाजिक चळवळीच्या मार्फत एकल व शोषित स्त्रियांचे प्रश्न कायमच सुटावेत हीच सदिच्छा। त्यांची सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे। मी त्यांचं सगळ्यांचं सेंटरच्या वतीनं अभिनंदन करते, त्यांना सदिच्छा व्यक्त करते। सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी मला जो काही पुरस्कार मिळाला यासाठी मी मनापासून धन्य आहे। कारण एवढं मोठं स्टेज मला हे पहिल्यांदा भेटते। एक विधवा महिला म्हटलं तर तिला समाजामध्ये इतकं फेस करावं लागतं, इतकं संकट झेलावं लागतं तिला। आणि आज एवढ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला जो सन्मान मिळाला आहे त्यासाठी मी खरंच सगळ्यांचे आभार मानते। मी एक ग्रामीण भागातली महिला, वयाच्या 13व्या वर्षी माझं लग्न झालं आणि कमी वयामध्येच मला मातृत्व लाभलं। मी हे 8वीचं शिक्षण तिथं खंडित न ठेवता माझ्या पतीने मला सपोर्ट केला आणि मी पुढं शिक्षण घेत राहिले। मी आजच्या दिवसाला मी जर्नलिझम केलं, डबल MA झालेलं आहे माझं। म्हणजे जो माझा हा जो आता 8वीचा आणि आजचा जो प्रवास आहे याच्यामधला संघर्ष जो आहे ते खूप एवढ्याशा छोट्या वेळेमध्ये मी सांगू शकत नाही। तरी पण मला थोडक्यात सांगायचं की माझा एक मुलगा 8वीला होता आणि एक 12वीला होता। आज तोच मुलगा 12वीवाला आज इंजिनिअरिंग झालाय आणि 8वी झालेला तो 12वी झालाय आणि बँकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो, SBI बँकेमध्ये काम करतो। मला वाटतं मी हे सगळं जे करत माझा संघर्ष करत मी एक महिला असताना मला खरी गरज कशाची ती पैशांची होती। मला माझं कुटुंब सावरायचं होतं, कारण मला माझ्या डोक्यावर माझे पती वारले 2011ला, त्यावेळेस छतसुद्धा नव्हतं। त्यावेळेस मला कळलं की माझा हक्काचं आणि माझं रक्ताचं माणूस कोण आहे। त्यावेळेला मी अगदी एकटी पडले होते, संघर्ष केला, माझ्या मुलांना घडवलं, मी स्वतः शिकत होते, मुलं शिकवले। मी 3000 महिलांना वेगवेगळ्या कौशल्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं आणि त्यातनं जे काही पैसे आले त्यातनं मी मुलं घडवले, शिकवले, मोठे केले। आणि मग मला तेव्हा कळलं की नाही, मी तर स्वतः शिकते परंतु माझ्यासारख्या किती महिला असतील समाजामध्ये। आणि त्याच पिरियडमध्ये मला एकल महिला संघटनेच्या मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज एकल महिला संघटनेमध्ये 20,000 महिलांचं संघटन आहे मराठवाड्यामध्ये। आणि मी या समाजामध्ये जगत असताना मला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये जे काही मला अधिकार, मला मूल्यांची जाणीव झाली आणि
त्या दिवसापासून मी प्रतिदिन जीवन जगायला शिकले. कारण मी पती वारल्याच्या नंतर अगदी मला स्वतःला मृत वाटत होतं. कारण मला वाटत होतं की माझं आयुष्य आता संपलेलं आहे, मला फक्त मुलंच घडवायचे आहेत आणि माझं या ठिकाणी संपलंय. परंतु जेव्हा मला घटना समजली तेव्हापासून मी स्वतंत्रपणे जगायला शिकले, तेव्हापासून मी माणूस म्हणून जगायला शिकले. आणि माझ्या ज्या बदल दिसतो तो ह्या घटनेमुळे आज मला वाटतं की मी माणूस म्हणून जीवन जगायला शिकले आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना मी हे जगायलाही शिकवत आहे. कारण पैसा हा कुणी कमवतं, परंतु या समाजामध्ये आजूबाजूला एवढ्या घिन नजरा येतात, ह्याच्यातनं जगायचं असेल तर फार कठीण प्रसंगातनं बाईला पुढे यावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं की तेवढ्याच त्या कुटुंबाचा पण सहभाग असला पाहिजे. या ठिकाणी खूप सारे महिला आणि पुरुष आहेत, त्या आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की मला वाटतं की समानता आणायची आहे. मला वाटतं की स्त्री पुरुष समानता म्हणतो आपण, ती दिली घटनेमध्ये, परंतु ती फक्त वाचून आणि लिहून चालत नाही, ती स्वतःला पण जगावं लागती. आणि स्वतःच्या कुटुंबापासून ती इतरांपर्यंत, पहिलं कुटुंब, नंतर गाव, शहर, तालुका, जिल्हा, ह्या पातळीपर्यंत आपल्याला ते काम करावं लागतं. आणि ते प्रत्यक्षात कृतीत केलं तरच आपल्याला ती जाणीव होती की खरंच एक बाई म्हटलं की तिला संघर्ष किती करावा लागतो. आज जर बघितलं विधवा महिलांना आज ग्रामीण भागामध्ये अजूनही खूप वाईट नजरेने बघितलं जातं. हे परिवर्तन कुठे व्हायला पाहिजे. आज महिला सक्षम नसेल तर तिला तिची आर्थिक असेल, तिचं आरोग्य असेल, तिच्या मुलांचं शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि आज महिला, आपली संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे, याच्यामध्ये महिलांच्या नावावर अजून काहीही नाही आहे. आज महिलांना साधारण पती असताना सुद्धा आधार कार्ड, अनेक महिला ज्यांना आधार कार्ड नाही आहे. मग तिला ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तिला जे काही भविष्यामध्ये संकट झेलावं लागतील, हे संकट दूर करण्यासाठी तिला हे सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि मग हे गरज कुठून मिळणार आहे, जे तिला डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. जेव्हा आम्ही संघटनेमध्ये काम सुरू केलं, ह्याच्यामध्ये पहिले महिलांचे आधार कार्ड काढायला सुरू केलं, पॅन कार्ड काढले, बँकेचे खाते काढले आणि मग त्या कला कौशल्याच्या माध्यमातून महिला छोटे छोटे उद्योग सुरू करायला लागलेत. तरी आजही समाजामध्ये महिलांची रोजगाराची मागणी जास्त आहे. कारण महिला चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन करू शकते. जे मी तुमच्या समोर आता उदाहरण आहे, म्हणजे 8वी शिक्षण झालेली मी आज पत्रकारिता पूर्ण केली आहे. ही सोपी गोष्ट नव्हती माझ्यासाठी, कारण कुटुंब चालवायचं, मला सासरचा माहेरचा कुणाचाही कसलाही आधार नव्हता. तरी पण आज सन्मानाने मानाने जगते. हे फक्त एकल महिला संघटनेच्या माध्यमातून, जे प्रत्येक बाईला जेव्हा संविधान कळतं, संघटनामध्ये हिंमत ताकद येते. जी मी एवढी भेकड होते, मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हटलं तर भीती वाटायची, परंतु आज एवढ्या सगळ्यांसमोर मी बोलते. हीच मला माणूस म्हणून जगण्याची ताकद घटनेमध्ये मिळाली. आणि मला वाटतं की प्रत्यक्षामध्ये महिलांनी जीवन स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी लागते. कारण मी कोण आहे, माझ्या घरामध्ये मला कोणी ओळखत नव्हतं. आज एवढी मोठी ओळख झाली तर ती फक्त स्वतःला सिद्ध करण्याची हिंमत स्वतःमध्ये असते आणि ती आपण अंमलात आणली पाहिजे. मला या ठिकाणी असं सांगायचं की महिलांना डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ज्या एकल महिला म्हणतो आपण त्यांना, ज्यांच्याकडं आज विवाह नोंदणी जर नसेल तर आज जर कोर्टामध्ये गेलो, अशा महिलांची आणखीन पिळवणूक होते, हेळसांड होते. या ठिकाणी ना कायद्याची मदत होते, कायदे काढलेले आहेत पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी आम्ही 2021-22ला संघटनेच्या माध्यमातून, कोरो इंडियाच्या माध्यमातून महिलांच्या प्रॉपर्टीवर काम केलं. परंतु अजूनही त्या ठिकाणी एक साधा GR काढायचा होता. अजूनही महिलांचं विवाह नोंदणी होत नाही आणि ती न झाल्यामुळे तिला पुढचे कुठल्याच योजना मिळत नाहीत. आज ती कायदेशीर, आज एक महिला जर, आता मला काल 2 दिवसापूर्वी फोन आला, ताई माझ्या बहिणीचा नवरा वारले आणि ते घरातले तिला मृत्यू प्रमाणपत्र पण देत नाहीयेत. मग तिला जर मृत्यू प्रमाणपत्र भेटलं नाही तर तिने मुलांना पुढे कसं न्यायचं, कसं शिक्षण द्यायचं. कारण कागदच असेल तर ते पुढे नेऊ शकतात. म्हणून मला या ठिकाणी एक विनंती करायची आहे की आपण विवाह नोंदणी जर केली महिलांची कायदेशीर तर तिला ती सुरक्षितता वाटते. आज महिलांच्या नावावर कुठलाही आज मी बघते खूप मोठ्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, परंतु त्यांच्या स्वतःच्या खात्यावर ATM नवऱ्याकडं, सगळ्या गोष्टी नवरा पुरुष बघतो. आज जर बघितलं महिला राजकारणामध्ये आहेत पण त्यांचे नवरा मुलगा हे काय चालवतात. तर या ठिकाणी फक्त आरक्षण दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ते होण्यासाठी आपल्या सगळ्यांचं एक नाही ताई, मी ग्रामीण भागामध्ये हे सगळं पाहते. धन्यवाद. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. थँक्यू.